नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कांद्यामध्ये रवा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही एकदा जर बनवली ना, आठवड्यातून 2 वेळा तरी नक्कीच बनवून खाल. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम इथे आपल्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. कांदे व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आणि त्यानंतर कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये अशा पद्धतीने पातळसर असा चिरून घ्यायचा आहे. दोन्ही कांदे चिरून घेतले. चिरून घेतल्यानंतर कांदा आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे, सुट्टा करून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे, जसे की हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे, थोडासा ओवा हातावरती चोळून यामध्ये घालायचा आहे, म्हणजे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. इथे तुम्ही हिरवी मिरची वाटून टाकली ना तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता आपण सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर पहा, याला व्यवस्थित असं पाणी सुटायला लागलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला या कांद्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे. यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. तर 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. गरजेप्रमाणे थोडा थोडा करत आपल्याला रवा यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तर जसा जसा कांद्यामध्ये रवा भिजला जाईल ना, मिक्स होईल तसं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, इथे कांद्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये हा रवा व्यवस्थित असा भिजला जातोय. जसं जसं लागेल तसं रवा घालून आपण मिक्स करून घेऊया. यामुळे काय होईल की पुढे आपल्याला यामध्ये किती पाणी वापरायचं याचा अंदाज येईल. थोडंसं हिंग घालायचं आपल्याला यामध्ये. हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ घालूया. पीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपल्याला जास्त पाणी वापरायची गरज पडत नाही. अगदी 1 ते 2च चमचे आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे. पहिल्यांदा 1 चमचा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यामुळे पहा, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतंच, त्यामुळे जास्त पाणी वापरायची गरज पडत नाही. मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. पहा, इथे आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडासा रवा राहिला होता, 1 चमचा शिल्लक, तो सुद्धा रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. संपूर्ण मिळून आपण यामध्ये 1 वाटी बारीक रवा वापरलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपलं अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता लगेचच गॅसवरती तवा ठेवायचा. त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तयार केलेलं कांदा रव्याचं मिश्रण घ्यायचं. अशा पद्धतीने तव्यावरती याला पसरवून घ्यायचे. हात थोडा ओला करून घ्यायचा, हाताला पाणी लावून घ्यायचं. म्हणजे काय ना, हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही आणि हे थालीपीठ व्यवस्थित असं पसरले जातं. तर इथे आज आपण कांद्याचे थालीपीठ बनवतोय. अतिशय झटपट असे तयार होतात. तर याला छान एकसारखं गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे. जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि अगदी पातळ पण नाही. मध्यम अशा स्वरूपाचं थालीपीठ यावरती पसरवून घ्यायचं. झाकून ठेवायचं 4-5 मिनटं मध्यम ते बारीक गॅसवरती. 4 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे थालीपीठ आपल्याला पलटवून घ्यायचं आहे.
आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असे भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं, जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित खमंग असं भाजलं जातं आणि आतमधून सुद्धा व्यवस्थित शिजतं. तर आपण पलटी करून घेऊया. अलटी-पलटी करून दोन्ही बाजूने थालीपीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, आपण थालीपीठ व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी खमंग असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे थालीपीठ तव्यावरून काढून घेऊया आणि याच पद्धतीने ते दुसरं थालीपीठसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे मी डायरेक्ट तव्यावरती पसरवून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही सुती कापडावरती सुद्धा रुमालावरती याला थापून घेऊ शकता आणि त्यानंतर भाजू शकता, किंवा ते डायरेक्ट तव्यावरती बनवले तरी पण चालतील. याला तुम्ही होलसुद्धा पाडू शकता. हे कांद्याचे थालीपीठ अगदी झटपट असे तयार होतात. जेव्हा कधी चपाती भाजी खायचा कंटाळा येतो ना, तर अशा वेळेस असे थालीपीठ नक्की बनवून पहा. चवीला खूप छान लागतात, पोटभरीचे आहे, महत्त्वाचे म्हणजे पौष्टिकही आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये अशा छोट्या मध्यम आकाराचे आपले 3 थालीपीठ तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल ना, तर साहित्याचे प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. पहा, इथे खमंग असं आपण हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. जितकं तुम्ही याला मध्यम बारीक गॅसवरती भाजून घ्याल ना, तितकेच हे चवीला आणखीन चविष्ट बनतं. तेलाऐवजी तुम्ही ते तुपाचा सुद्धा वापर करू शकता, जेणेकरून थालीपीठची चव आणखीनच चविष्ट होईल. चला तर आपण अशा पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ बनवून घेऊया. हे थालीपीठ ना अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात. तर मंडळी, आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक, पौष्टिक, कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपी जरूर आवडतील. तर पहा, इथे आपण अशा पद्धतीने हे सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. मस्त असे इथे आपले कांद्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. पाहू शकता, छान खमंग असं आपण हे थालीपीठ भाजलेलं आहे. त्यामुळे चवीला खूपच चविष्ट झालेलं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता, दहीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक नक्कीच करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठीमुळे चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. चला, बाय बाय.